कोल्हापूर शहराच्या बाहेरच्या जंगलात एक कुख्यात डाकू राहत होता. त्याचे नाव भीमा होते. त्याच्या टोळीत 20 लुटारू होते. ते रस्त्यावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना लुटत, प्रवाशांना दहशत दाखवत. भीमाची उंची 6 फूट होते. त्याचे शरीर लोखंडी होते. त्याच्या हातात एक मोठी तलवार असायची आणि कमरेला भोसकलेली 2 छुरे. त्याचे डोळे क्रूर होते. एकदा त्याने कोणाकडे पाहिले की त्याचे पाय थरथर कापायचे. भीमा निर्दयी होता. त्याने आपल्या आयुष्यात शेकडो लोकांना लुटले होते, अनेकांना मारले होते. त्याच्या नावाने संपूर्ण प्रदेश थरथरत असे. भीमा डाकू येतोय हा आवाज ऐकला की लोक घरात लपायचे. दुकानदार दुकाने बंद करायचे. रस्ते निर्जन व्हायचे. पण भीमा नेहमीच असा नव्हता. भीमाचे खरे नाव भीमराव होते. तो एका साधारण शेतकरी कुटुंबात जन्माला आला होता. त्याचे वडील गोविंदराव प्रामाणिक शेतकरी होते. आई लक्ष्मी भक्तिमती होती. भीमा लहानपणी खूप चांगला होता. तो आईला शेतात मदत करायचा, गुरांची काळजी घेत असे, शाळेत चांगला शिकत असे. पण जेव्हा भीमा 16 वर्षांचा होता तेव्हा एक भयानक घटना घडली. त्यांच्या गावावर एका जमीनदाराने हल्ला केला. तो त्यांची जमीन बळजबरीने हडप करू पाहत होता. भीमाच्या वडिलांनी विरोध केला. ही आमची जमीन आहे, आम्ही सोडणार नाही, गोविंदरावाने ठामपणे सांगितले. जमीनदाराने आपल्या गुंडांना पाठवले. त्यांनी गोविंदरावाला मारहाण केली. भीमाच्या डोळ्यासमोर त्याच्या वडिलांचा छळ झाला. भीमाने मदत मागितली. कोणीतरी वाचवा माझ्या बापाला. पण कोणी मदतीला आले नाही. सगळे भीतीने लपले होते. गोविंदरावाचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. भीमाच्या आईने रडत नवऱ्याच्या मृतदेहाला मिठी मारली. गोविंदा, माझ्या गोविंदा, ती ओरडली. पोलिसांनी केस नोंदवली पण कारवाई झाली नाही. जमीनदार श्रीमंत आणि प्रभावशाली होता. त्याने पोलिसांना लाच दिली होती. न्याय कुठे आहे? भीमाने गावकऱ्यांना विचारले. माझ्या बापाला मारले आणि कोणी काहीच करत नाही, पण कोणी उत्तर देत नाही. त्या दिवशी भीमाच्या हृदयात काहीतरी मरून गेले. त्याचा निर्दोषपणा, त्याचा विश्वास, त्याची भलाई, सगळे काही संपले. या जगात न्याय नाही, भीम स्वतःशी म्हणाला. येथे जबरदस्तीचं राज्य आहे. जो बलवान तो पुढे. त्याने घर सोडले. आईला सांगितले, आई, मी परत येईन, पण आधी मला ताकद हवी. भीमा जंगलात गेला. तेथे त्याला एका डाकूंची टोळी भेटली. तो त्यांच्यात सामील झाला. सुरुवातीला त्याला फार काही करता येत नसे, पण हळूहळू तो कठोर झाला. त्याने लढणे शिकले, चोरी करणे शिकले. भीमा, त्याचा सरदार कल्ल्या डाकू त्याला म्हणाला, या जगात जगायचे असेल तर निर्दयी व्हा. दया दाखवली की तू मरशील. 5 वर्षात भीमा एक कुख्यात डाकू बनला. तो इतका क्रूर झाला की स्वतःचा सरदारच त्याला घाबरू लागला. एके दिवशी कल्ल्या डाकूने भीमाला टोकून सांगितले, भीमा, तू खूप क्रूर होतोस, थोडी माणुसकी ठेव. भीमाने त्याच्याकडे रागाने पाहिले. माणुसकी? माणुसकीने माझ्या बापाचा काय उपयोग झाला? तो चांगला होता म्हणून मेला. मी वाईट असेन आणि जिवंत राहीन. त्या रात्री भीमाने कल्ल्या डाकूला मारून टोळीचा सरदार बनला. आता भीमा डाकू अधिक भयानक झाला. त्याने लुटणे, मारणे, पळवणे सगळे काही सुरू केले. 10 वर्ष गेली. भीमा आता 30 वर्षांचा झाला होता. तो कुख्यात डाकू होता. त्याच्या डोक्यावर 500 रुपयांचे बक्षीस जाहीर झाले होते. पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा त्याला आईची आठवण येत असे. आई आता कशी असेल तो विचार करायचा. तिला माझी आठवण येते का? त्याने आईला गावातच सोडले होते. काही वर्षांपूर्वी त्याने गुप्तपणे गावात जाऊन आईला पैसे पाठवले होते, लुटीचे पैसे. पण आईने ते पैसे परत केले होते. संदेशा पाठवला होता, मला रक्ताचे पैसे नको, माझा मुलगा परत हवा. भीमा रागाने पेटला होता. मी तिच्यासाठी पैसे पाठवतोय आणि ती परत करते. पण त्याच्या हृदयाच्या खोलवर त्याला माहीत होते, आई बरोबर होती. एका रात्री भीमा आणि त्याची टोळी एका व्यापारी काफिल्याला लुटत होती. व्यापाऱ्यांनी विरोध केला. संघर्ष झाला. भीमाने एका व्यापाऱ्यावर तलवारीने वार केला. तो व्यापारी जमिनीवर पडला. मरणासन्न अवस्थेत त्या व्यापाऱ्याने भीमाकडे पाहिले. मुला, माझ्या घरी माझी पत्नी, माझी लहान मुलगी, त्यांची काळजी कोण घेणार? भीमाला धक्का बसला. त्याला अचानक आपल्या वडिलांची आठवण आली. त्याचे वडीलही असेच मारले गेले होते, असहाय्य, रक्ताच्या थारोळात. मी काय करतोय? भीमा स्वतःशी म्हणाला. पण तेवढ्यात त्याच्या टोळीतील एकाने ओरडले, सरदार, पोलीस येत आहेत. सगळे पळाले. त्या रात्री भीमा झोपूच शकला नाही. त्या व्यापाऱ्याचा मरणासन्न चेहरा त्याच्या डोळ्यासमोर घुमत होता. मी एका निर्दोष माणसाला मारले. त्याची पत्नी आता विधवा झाली. त्याची मुलगी अनाथ झाली. मी माझ्या बापाच्या खुन्यांपेक्षा वेगळा कसा? पहिल्यांदा भीमाच्या हृदयात पश्चात्तापाची भावना आली. नाही, यांनी स्वतःला समजावले, मी कमकुवत होऊच शकत नाही. पश्चात्ताप म्हणजे कमकुवतपणा. पण तो पश्चात्ताप दूर होत नव्हता. प्रत्येक रात्री भीमाला एकच स्वप्न पडायचे. त्याचे वडील गोविंदराव त्याच्यासमोर उभे असायचे. ते रडत असायचे. भीमा, तू काय करतोयस? मी सत्याच्या मार्गाने मेलो, पण तू असत्याच्या मार्गाने जगतोयस. तू माझा मुलगा नाही.
बाबा, मी तुमच्यासाठीच हे करतोय. ज्यांनी तुम्हाला मारले त्यांचा बदला. बदला? तू निर्दोष लोकांना मारून माझा बदला घेतोयस. भीम, तुझा मार्ग चुकीचा आहे. भीमा घामाघूम होऊन जागा व्हायचा. एका रात्री त्याला दुसरे स्वप्न पडले. यावेळी त्याची आई त्याच्यासमोर होती. बेटा, मी रोज तुझ्यासाठी प्रार्थना करते, पण तू रोज पाप करतोस. माझी प्रार्थना आणि तुझी पापे, हे युद्ध केव्हा संपेल? आई? भीमा रडू लागला. बेटा, अजूनही उशीर झालेला नाही. परत ये. स्वामी समर्थांकडे जा. ते तुला मार्ग दाखवतील. स्वामी समर्थ? हो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ. ते सगळ्यांना मुक्ती देतात, अगदी पाप्याला पण. भीमा जागा झाला. स्वामी समर्थ? मी पापी आहे. ते माझ्याकडे का पाहतील? पण आईचे शब्द त्याच्या मनात घुमू लागले. दुसऱ्या दिवशी भीमाच्या टोळीने एका गरीब कुटुंबाला लुटले. त्यात एक म्हातारी आजी होती. दया करा. ती आजी भीमाच्या पायावर पडली. आमच्याकडे काहीच नाही. आम्ही गरीब लोक आहोत. भीमाने तिच्याकडे पाहिले. तिचा चेहरा त्याच्या आईसारखा दिसत होता. सोड तिला, भीमाने आपल्या माणसांना सांगितले. पण सरदार, मी म्हटलं सोड. त्या आजीने भीमाकडे कृतज्ञतेने पाहिले. बेटा, देव तुझे भले करो. देव? माझे भले? भीमा कडवटपणे हसला. मी पापी आहे. देव माझे भले का करणार? बेटा, देव सगळ्यांना संधी देतो. पश्चात्ताप केलास की देव स्वीकारतो. पश्चात्ताप? भीमा विचारात पडला. त्या रात्री भीमाने निर्णय घेतला. मी अक्कलकोटला जातोय. स्वामी समर्थांकडे. त्याच्या टोळीतील माणसे आश्चर्यचकित झाले. सरदार, तुम्ही स्वामींकडे? का? तुम्हाला समजणार नाही. मी जातोय. तुम्ही कल्ल्याला सरदार बनवा. पण सरदार, हा माझा अंतिम निर्णय आहे. भीमा एकटाच निघाला. त्याने आपली तलवार, छुरे, सगळे काही टाकले. तो एक साधा प्रवासी झाला. रस्त्यात अनेक लोक त्याला ओळखत होते. ते घाबरून पळत होते. नको घाबरू, भीमा त्यांना म्हणायचा. मी आता कोणाला इजा करणार नाही. पण लोकांना विश्वास बसत नसे. एका गावात एका मुलाने त्याला दगड मारला. दुष्ट डाकू, तू माझ्या काकाला मारलेस. भीमाने त्या मुलाकडे पाहिले. त्याने प्रतिकार केला नाही. मुला, मी पापी आहे. मी कदाचित तुझ्या काकाला मारले असेल. मी माफी मागतो. मुलगा आश्चर्यचकित झाला. भयंकर भीमा डाकू माफी मागत होता? गावकऱ्यांना पण आश्चर्य वाटले. 5 दिवसांनी भीमा अक्कलकोटला पोहोचला. तो स्वामी समर्थांच्या मठात गेला. मठाच्या दारात रक्षक होता. त्याने भीमाला ओळखले. तू तू भीमा डाकू आहेस? तो घाबरला. होय, पण मी येथे कोणाला इजा करायला आलो नाही. मला स्वामींचे दर्शन हवे. स्वामींचे दर्शन? तुला? पापिष्ठाला? भीमाने डोके खाली घातले. होय, मी पापी आहे, पण मला मुक्ती हवी. जा इथून. तुझ्यासारख्या दुष्टाला स्वामी भेटणार नाहीत. भीमा निराश होऊन मठाला आड बसला. तो रडू लागला. मी खरोखर इतका वाईट आहे की देवही माझा त्याग करतो? मठात स्वामी समर्थ बसले होते. अचानक त्यांनी डोळे उघडले. बाहेर कोणीतरी रडतंय, ते म्हणाले. स्वामी, तो भीमा डाकू आहे. मी त्याला हाकलून दिले. रक्षकाने सांगितले. भीमा डाकू? स्वामी उठले. आणि तू त्याला हाकलून दिलेस? होय स्वामी, तो पापी आहे. स्वामींचे डोळे क्रोधाने लाल झाले. कोण असतोस तू कोणाला पापी म्हणणारा? पापी तो नाही जो चुका करतो. पापी तो आहे जो पश्चाताप करत नाही. आणि जो पश्चाताप करतो त्याला देवापासून दूर ठेवण्याचा तुला कोणी अधिकार दिला? रक्षक गप्प झाला. स्वामी बाहेर आले. भीमा रडत बसला होता. भीमा, स्वामी हळूच म्हणाले. भीमाने डोके वर केले. स्वामींना पाहिले. तू तू स्वामी समर्थ? होय, आणि तू भीमा डाकू. या, आत ये. पण स्वामी, मी पापी आहे. मी अनेकांना मारले आहे, लुटले आहे. आम्हाला माहीत आहे, पण तू येथे आलास हेच महत्वाचे. भीमाला मठात नेले. स्वामी समर्थ त्याच्यासमोर बसले. भीमा, तू का आलास? स्वामींनी विचारले. स्वामी, मी थकलो. पापे करून करून थकलो. रात्री झोप येत नाही. डोळे मिटतात तेव्हा मी मारलेल्या लोकांचे चेहरे दिसतात. मला शांती हवी. शांती हवी? पण तू इतकी वर्षे अशांतता पसरवलीस. भीमा रडू लागला. मला माहीत आहे स्वामी, मी पापी आहे, पण मला माफी मिळेल का? स्वामी समर्थांनी गंभीरपणे विचारले. भीम, तुला खरोखरच पश्चाताप आहे का? की तू फक्त शिक्षेच्या भीतीने आलास? भीमाने त्यांच्या डोळ्यात पाहिले. स्वामी, मी शिक्षेला घाबरत नाही. मी स्वतःला घाबरतो. मी काय झालो हे पाहून मला स्वतःलाच घाम फुटतो. माझ्या आईने मला चांगले संस्कार दिले. माझ्या बापाने मला सत्याचा मार्ग दाखवला. पण मी सगळे काही विसरलो. आता मला परत तो भीम हवा, तो निर्दोष मुलगा जो चांगला होता. स्वामींच्या डोळ्यात पाणी आले. भीमा, तुझा पश्चाताप खरा आहे आणि खऱ्या पश्चातापाला देव नाकारत नाही. मग मला मुक्ती मिळेल? मिळेल,
पण त्यासाठी तुला प्रायश्चित्त करावे लागेल. कोणतेही प्रायश्चित्त स्वामी, मी तयार आहे. भीमा, तू ज्या लोकांना लुटलेस त्यांना शोधून काढ. त्यांना पैसे परत कर. ज्यांना तू इजा केलीस त्यांची माफी माग. आणि ज्यांना तू मारलेस त्यांच्या कुटुंबांची सेवा कर. भीमाला धक्का बसला. पण स्वामी, मी शेकडो लोकांना लुटले आहे. मी त्यांना कसे शोधू आणि त्या कुटुंबांना कसे भेटू? ते मला पाहताच मारतील. म्हणून काय? तू त्यांच्या नातेवाईकांना मारलेस. तू मेलास तर त्यांचा बदला होईल. तू जिवंत राहिलास आणि त्यांची सेवा केलीस तर तुझे प्रायश्चित्त होईल. भीमा समजला. हे अत्यंत कठीण होणार होते. पण त्याने होकार दिला. मी करीन स्वामी. भीमाने आपला प्रवास सुरू केला. तो पहिल्यांदा त्या व्यापाऱ्याच्या गावात गेला ज्याला त्याने मारले होते. त्याने त्या व्यापाऱ्याच्या घराचा शोध घेतला. तो दारात गेला आणि ठोठावले. एक विधवा स्त्रीने दार उघडले. तिच्या मागे एक लहान मुलगी होती. तुम्ही कोण? त्या स्त्रीने विचारले. भीमाने डोके खाली घातले. मी तुमच्या नवऱ्याचा खुनी आहे. स्त्री आश्चर्यचकित झाली. मग तिने ओरडायला सुरुवात केली. खुनी? माझ्या नवऱ्याचा खुनी? गावकरी जमा झाले. त्यांनी भीमाला पकडले. याला मारून टाका, ते ओरडले. पण भीमाने हात जोडले. मला मारा, मी पापी आहे, पण आधी माझे ऐका. त्याने त्यांना सगळी गोष्ट सांगितली. त्याचा पश्चाताप, स्वामींची भेट, प्रायश्चित्त. मी तुमच्या नवऱ्याला परत आणू शकत नाही, पण मी तुमची सेवा करू शकतो. मी तुमच्या मुलीला वाढवण्यात मदत करू शकतो. मला तुमची सेवा करू द्या. विधवा रडू लागली. तुझ्यामुळे माझे सुख उद्ध्वस्त झाले आणि आता तू सेवा करणार? होय, मी जे काही केले ते चुकीचे होते, पण आता मी बदललो आहे. गावकऱ्यांनी चर्चा केली. शेवटी त्यांनी निर्णय घेतला. तू 1 महिना आमच्या गावात राहशील. या काळात तू या विधवेच्या शेतात काम करशील. तिच्या घराची दुरुस्ती करशील. तिच्या मुलीला शाळेत घालशील. जर तू खरोखर बदललास तर आम्ही तुला माफ करू. भीमाने होकार दिला. भीमा त्या गावात राहू लागला. तो रोज सकाळी उठून त्या विधवेच्या शेतात काम करायचा. दुपारी घराची दुरुस्ती करायचा. संध्याकाळी मुलीला शिकवायचा. सुरुवातीला विधवा त्याच्याशी बोलत नसे, पण हळूहळू तिच्या मनात बदल होऊ लागला. एके दिवशी तिने भीमाला विचारले, तू खरोखर बदललास का, की ही नाटक आहे? भीमाने प्रामाणिकपणे उत्तर दिले, बाई, मी बदललो की नाही हे मलाही माहीत नाही, पण मी प्रयत्न करतोय. प्रत्येक दिवस मी जुन्या भीमशी लढतोय आणि नवीन भीम बनवण्याचा प्रयत्न करतोय. विधवेला भीमाचे शब्द पटले. महिना संपला. गावकऱ्यांनी भीमाला बोलावले. भीमा, तू खरोखर बदललास. तुझा पश्चाताप खरा आहे. आम्ही तुला माफ करतो. भीमाचे डोळे भरून आले. धन्यवाद, पण मला अजून खूप काही करायचे आहे. तो दुसऱ्या गावात गेला. अशाच प्रकारे त्याने एकेका गावात जाऊन ज्यांना त्याने इजा केली होती त्यांची माफी मागितली. काही ठिकाणी लोकांनी त्याला माफ केले. काही ठिकाणी लोकांनी त्याला मारहाण केली. पण भीमाने कधीच प्रतिकार केला नाही. हे माझे प्रायश्चित्त आहे, तो म्हणायचा. 3 वर्षे गेली. भीमाने शेकडो लोकांची माफी मागितली होती. त्यांच्या सेवेत आपले दिवस घालवले होते. आता तो एक वेगळाच माणूस होता. त्याचा क्रूर चेहरा कोमल झाला होता. त्याचे डोळे शांत होते. तो परत अक्कलकोटला स्वामींकडे आला. स्वामी, मी परत आलो. स्वामी समर्थांनी त्याला पाहिले. भीमा, तू खूप बदललास. स्वामी, मी माझे प्रायश्चित्त केले, पण अजूनही मला शांती मिळाली नाही. का? कारण मी ज्यांना मारले त्यांना मी परत आणू शकत नाही. मी त्यांच्या कुटुंबांची सेवा केली, पण त्यांचे नुकसान भरपाई होऊ शकत नाही. स्वामी हसले. भीमा, तू चुकीचा विचार करतोयस. तुझ्या पापांची पूर्ण भरपाई कधीच होणार नाही. पण तुझा पश्चाताप, तुझी सेवा यामुळे तुझे हृदय शुद्ध झाले आणि हेच महत्वाचे. पण स्वामी, भीमा, आता तुला एक अंतिम कार्य करायचे आहे. तू पुन्हा त्या जंगलात जा, जिथे तू डाकू होतास. पण यावेळी तू लोकांचे रक्षण करशील. तू रस्त्यांवर गस्त घालशील. इतर डाकूंपासून लोकांचे संरक्षण करशील. तुझ्या जुन्या टोळीला सुधारशील. स्वामी, ती मोठी जबाबदारी आहे. तू पापी होतास म्हणून तुझी जबाबदारी मोठी आहे. जितके तू पाप केलेस तितकेच पुण्य कर. भीमा त्या जंगलात परत गेला. पण यावेळी तो डाकू म्हणून नाही आला, तर रक्षक म्हणून आला. त्याने आपल्या जुन्या टोळीतील माणसांना शोधले. त्यांना समजावले, मित्रांनो, आपण चुकीचा मार्ग निवडला आहे. चला, आपण बदलूया. काहींनी त्याचे ऐकले, काहींनी नाकारले. तू भ्याड झालायस भीमा, ते म्हणाले. पण भीम त्यांच्याशी लढला नाही. त्याने फक्त त्यांना समजावले. हळूहळू अनेक डाकू त्याच्या प्रभावाखाली आले. ते देखील पश्चाताप करू लागले. भीमाने त्या जंगलातील रस्त्यांवर गस्त घालायला सुरुवात केली. जेव्हा कोणी डाकू प्रवाशांना लुटायला येई, तेव्हा तो त्यांना रोखे. लुटारूंनो, थांबा, हा मार्ग चुकीचा आहे. तू कोण असतोस आम्हाला थांबवणारा? मी भीमा आहे, जुना भीमा डाकू, पण आता बदललेला भीमा. त्याची ख्याती पसरली. लोक आश्चर्यचकित झाले.
भयंकर भीमा डाकू आता लोकांचे रक्षण करतोय. होय, हा खरोखरच चमत्कार होता. 10 वर्षे गेली. भीमा आता 43 वर्षांचा होता. त्या जंगलातील रस्ते आता सुरक्षित होते. डाकू नाहीसे झाले होते. भीमाने एक छोटीशी आश्रमशाळा सुरू केली. तिथे तो गरीब मुलांना मोफत शिकवत असे. त्याच्या जुन्या टोळीतील माणसे आता त्याच्यासोबत चांगले काम करत होती. त्यांनी देखील पश्चात्ताप केला होता. एके दिवशी स्वामी समर्थ त्या जंगलातील आश्रमाला भेट देण्यासाठी आले. भीम त्यांच्या पायावर पडला. स्वामी, तुम्ही आलात. होय भीमा, तुझे काम पाहायला आलो आहोत. स्वामींनी आश्रम पाहिला. तिथे 30 मुले शिकत होती. भीमाचे जुने साथीदार त्यांची काळजी घेत होते. भीमा, स्वामी म्हणावे, तू महान काम केलेस. तू पाप्यापासून पुण्यात्मा झालास. स्वामी, हे सर्व तुमच्यामुळे झाले. नाही भीम, हे तुझ्या पश्चात्तापामुळे झाले. आम्ही फक्त मार्ग दाखवला. चालणे तू स्वतः केलेस. स्वामी, एक प्रश्न. मी ज्यांना मारले, ज्यांना इजा केली, त्यांची माफी मला खरोखर मिळाली का? स्वामींनी भीमाच्या डोक्यावर हात ठेवला. भीमा, मनुष्य तुला माफ करो किंवा न करो, पण देवाने तुला नक्कीच माफ केले आहे, कारण तुझा पश्चात्ताप खरा होता. भीमाचे डोळे भरून आले. काही दिवसांनी भीमा आजारी पडला. त्याला वय झाले होते आणि आयुष्यभर केलेल्या कष्टांचा परिणाम झाला होता. त्याच्या शेवटच्या दिवसात त्याचे जुने साथीदार आणि विद्यार्थी त्याच्याजवळ होते. गुरुजी, आमच्याशिवाय आम्ही काय करू? एका विद्यार्थ्याने विचारले. भीमा हळुवारपणे हसला. मुला, मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवला. आता तुम्ही स्वतः चालायचे. चांगले बना, पापापासून दूर राहा, आणि जर चुकून पाप केले तर पश्चात्ताप करा. पश्चात्तापाला देव नाकारत नाही. त्या रात्री भीमाने शांतपणे प्राण सोडले. आणि तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. आकाशात दिव्य प्रकाश दिसला. अनेक लोकांनी पाहिले की स्वामी समर्थ आणि भगवान विठ्ठल स्वतः भीमाच्या आत्म्याला घेऊन जात होते. या अद्भुत कथेतून स्वामी समर्थ आपल्याला सांगतात, भीमा भयंकर पापी होता, पण त्याच्या पश्चात्तापामुळे देवाने त्याला स्वीकारले. तुम्ही जितके काही पाप केले तरी खऱ्या पश्चात्तापाने तुम्ही मुक्त होऊ शकता. फक्त माफी मागणे पुरेसे नाही, तुम्ही तुमच्या पापांची भरपाई करायला हवी. भीमाने ज्यांना इजा केली त्यांची सेवा करून प्रायश्चित्त केले. कितीही वाईट माणूस असला तरी तो चांगला होऊ शकतो. कोणीही इतका वाईट नाही की त्याला मुक्ती मिळू शकत नाही. फक्त खरा पश्चात्ताप हवा. जर तुम्ही भूतकाळात काही चुकीचे केले असेल तर घाबरू नका. पश्चात्ताप करा, प्रायश्चित्त करा आणि नवीन जीवन सुरू करा. देव क्षमाशील आहे. फक्त खऱ्या मनाने विचारा.